वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळजनक विधान केलंय। कुणबी मराठा हे खरे ओबीसी नसून त्यांच्यापासून सावध राहा। विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत, त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे, असं आंबेडकर पुसदच्या मेळाव्यात म्हणाले। पाहूयात या संदर्भात लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट। विधानसभेत ओबीसी आमदारांची संख्या कमी होत चालल्याचा आरोप वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। ओबीसींचं विधिमंडळातलं घसरतं प्रतिनिधित्व ही ओबीसींसाठी धोक्याची घंटा असल्याचा आरोप आंबेडकरांनी केलाय। सध्या विधानसभेत कुणबी मराठा जात सांगणारे 190 आमदार असल्याचं त्यांनी म्हटलंय। हे सगळे जात मराठा सांगत असल्याचा दावा आंबेडकरांचा आहे। की कुणबी मराठ्यापासून सावध राहा, याचं कारण आत्ताचं जे सभागृह आहे यामध्ये 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत। 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त 11 ओबीसीचे आमदार आहेत। कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर। कुणी काहीही म्हटलं तरी मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची आहे। मी ओबीसीतून आरक्षण घेणार, माझा मराठा समाज आहे, काय म्हणतात काय नाही, त्यांचं उत्तर काय दिलं नाही, घेणार नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसींमध्ये आता दरी वाढली आहे। आरक्षणाच्या आंदोलनांमुळे महाराष्ट्रातील सामाजिक एकोप्याची घट्ट वीण सैल झाल्याची खंत चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवली आहे। त्यांनी काय म्हणायचं त्यांचा प्रश्न आहे। फक्त मी एवढंच म्हणेन की या महाराष्ट्रामध्ये संत महंतांनी, सामाजिक सुधारकांनी जातीची वीण ही इतकी घट्ट गुंफली होती की जेणेकरून जातीपाती विसरून लोक आपल्या समाजाचा, आपल्या देशाचा विचार करायला लागले। प्रकाश आंबेडकरांनी काय स्टेटमेंट दिलं याचा मी अभ्यास केला पाहिजे, ते अभ्यास न करता म्हणणं अन्यायाचं होईल। प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी दलित मोठ बांधण्यासाठी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली। त्यांच्या दाव्यात सत्यता असली तरी ओबीसी समाज त्यांच्या पाठीशी तेवढ्या ताकदीनं उभा राहील का, याबाबत मात्र शंका व्यक्त केली जाते आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।